नमस्कार. आज आपण लिंग समानतेवर बोलणार आहोत. म्हणजे जगभरात आणि आपल्या भारतात सध्या काय नवीन घडतंय, काय बदल होत आहेत, यावर एक नजर टाकूया. आपल्याकडे काही रिपोर्ट्स आहेत, काही सर्वेक्षणं आहेत आणि सरकारी माहिती पण आहे. हो, नक्कीच. आणि या सगळ्या माहितीच्या आधारावर लिंग समानता म्हणजे नेमकं काय, आपण कुठे आहोत या प्रवासात, हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि कायदे तर आहेतच, पण समाजाचा दृष्टिकोन कसा बदलतोय किंवा बदलायला हवाय, हे पण बघायला पाहिजे. बरोबर. चला तर मग सुरुवात जागतिक पातळीवरून करूया. हा जो UN बीजिंग +30 अहवाल आहे, हां, त्यात असं दिसतंय की काही देशांमध्ये महिलांच्या हक्कांसाठी थोडी नकारात्मक परिस्थिती आहे. पण त्याचवेळी 2030 पर्यंत शिक्षण, तंत्रज्ञान आणि सुरक्षेवर फोकस करायला हवा अशी शिफारसही आहे. अगदी बरोबर. आणि त्यालाच जोडून इंटर पार्लमेंटरी युनियन आहे. ती संस्था राजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करते. आणि लिंग संवेदनशील प्रशासन म्हणजे काय म्हणतात त्याला, जेंडर सेन्सिटिव्ह गव्हर्नन्स, यासाठी पण त्यांची मोहीम सुरू आहे. अच्छा. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जगात अजूनही फक्त 26% खासदार महिला आहेत. फक्त 26%? हो. आणि युनेस्कोचा अहवाल पण हेच सांगतो की उच्च शिक्षण घेणाऱ्या महिला नक्कीच वाढल्या आहेत, पण जेव्हा नेतृत्वाची गोष्ट येते, म्हणजे लीडरशिप रोल्स, तिथे त्यांचं प्रमाण अजूनही खूप कमी आहे. म्हणजे शिक्षण मिळतंय, पण निर्णय प्रक्रियेत यायला अजून वाव आहे. हे थोडं विचार करायला लावणार आहे खरं तर. आता थोडं LGBTQ+ आणि ट्रान्सजेंडर अधिकारांबद्दल बोलूया का? इथे पण बरीच गुंतागुंत दिसते. हो, नक्कीच. अमेरिकेत बघा, टेनेसी राज्यात अल्पवयीनांसाठी जी जेंडर अफर्मिंग केअर असते, म्हणजे लिंग ओळखीला दुजोरा देणारी काळजी. हो बरोबर, त्यावर बंदी घालणारा कायदा तिकडच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलाय. आणि दुसरीकडे UK मध्ये स्त्री म्हणजे फक्त जैविक लिंग असा न्यायालयाचा एक निकाल आला, जो खूप वादग्रस्त ठरला. अच्छा. मग याउलट भारतात काय स्थिती आहे? भारतात कायद्यानुसार कागदपत्रांवर तुम्ही स्वतः घोषित केलेलं लिंग ग्राह्य धरलं जातं. म्हणजे सेल्फ डिक्लेअर्ड जेंडर आयडेंटिटीला मान्यता आहे. हे तर सकारात्मक वाटतंय. हो, कायदेशीर पातळीवर आहे, पण सामाजिक स्वीकृती मिळवणं ते अजूनही एक मोठं आव्हान आहे. आणि याच संदर्भात एक महत्त्वाची बातमी म्हणजे थायलंड. हो. थायलंडने आग्नेय आशियात पहिल्यांदाच समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली आहे. हे 2025 मधलं एक मोठं ऐतिहासिक पाऊल म्हणायला हवं. आणि ते लिंग ओळख कायदा म्हणजे जेंडर रेकग्निशन लॉ त्यावरही काम करत आहेत. वाह. म्हणजे एका बाजूला अमेरिकेसारखे कायदे, तर दुसरीकडे थायलंडसारखी प्रगती. खूप वेगवेगळी चित्र आहेत जगात. आता आपण भारतात येऊया. इथे काय नवीन घडामोडी आहेत? भारतात पण काही महत्त्वाचे बदल आहेत. दिल्ली विद्यापीठाने 2025-26 पासून पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी एकल मुलींसाठी राखीव जागा ठेवल्या आहेत. अच्छा. सिंगल गर्ल चाइल्डसाठी कोटा. हो. आणि बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला आता 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याचा परिणाम म्हणून काही राज्यांमध्ये बाल लिंग गुणोत्तर सुधारलं आहे. हे ऐकून बरं वाटलं. पण मग आव्हानं काय आहेत अजून? आव्हानं आहेत नक्कीच. IPOSचे 2025चं सर्वेक्षण बघा. ते काय म्हणतंय की 69% भारतीय म्हणतात की वरिष्ठ पदांवर महिला हव्यात. त्यांना पाठिंबा आहे. 69%? म्हणजे खूप मोठा आकडा आहे हा. हो, पण विरोधाभास असा आहे की प्रत्यक्षात महिलांचा श्रमशक्तीतला सहभाग म्हणजे लेबर फोर्स पार्टिसिपेशन फक्त 37% आहे. अरे, हा फरक का? म्हणजे लोकांना वाटतंय की महिलांनी पुढे यावं, पण प्रत्यक्षात कामावर फक्त 37%. हे कसं? यामागे अनेक कारणं आहेत. म्हणजे सामाजिक अपेक्षा असतात, घरातल्या जबाबदाऱ्या, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न, संधींची उपलब्धता, पाळी स्वच्छता आणि त्यामुळे मुलींच्या शिक्षणात जो अडथळा येतो तो दूर करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल आहे. हे खरंच खूप महत्वाचं आहे. आता जरा क्रमवारी बघूया. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2025. ऑस्ट्रेलिया 13व्या स्थानी आहे, UAE 70व्या, थायलंड 70व्या आणि भारत 127व्या क्रमांकावर आहे. 127. म्हणजे बेटी बचाव सारख्या योजना, दिल्ली विद्यापीठाचा कोटा, हे सगळं असूनही आपण इतके मागे आहोत. हो, आणि हे आकडे स्पष्टपणे दाखवतात की धोरणं असणं आणि त्यांची अंमलबजावणी होऊन प्रत्यक्ष परिणाम दिसणं यात अजूनही खूप मोठी तफावत आहे. विशेषतः आर्थिक सहभागामध्ये आपण खूप मागे आहोत. तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की जगभर आणि भारतातही लिंग समानतेसाठी प्रयत्न तर सुरू आहेत, कायदे येत आहेत, धोरणं आखली जात आहेत. बरोबर. पण सामाजिक आणि आर्थिक पातळीवर अजून खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे.
अगदी. कायद्यांची गरज आहेच, ते महत्वाचे आहेतच, पण खरी समानता तेव्हाच येईल जेव्हा आपल्या विचारांमध्ये बदल घडेल, आपल्या दृष्टिकोनात, आपल्या रोजच्या वागणुकीत. बरोबर. आणि म्हणूनच आजचा विचार करण्यासारखा मुद्दा हाच आहे की ही लढाई फक्त कायद्याच्या पातळीवरची नाहीये. नाही, अजिबात नाही. ही लढाई आपल्या मनात जिंकण्याची गरज आहे. आपण रोजच्या जगण्यात, घरी, कामाच्या ठिकाणी, समाजात नकळतपणे असमानतेला खतपाणी तर घालत नाहीये ना. आणि समानतेला अधिक सक्रियपणे कसं प्रोत्साहन देऊ शकतो. याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.